नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट थंडाई प्रीमिक्स. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला थकवा जाणवतो किंवा सतत काहीतरी थंड गोड असं पिण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पेय थंडाई, ज्यामुळे आपल्या शरीराला थंडावाही मिळतो आणि एनर्जीही मिळते. हे जे थंडाई प्रीमिक्स आहे याला आपण 1 ते 1.5 महिन्यासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थंडाई बनवून पिऊ शकतो. तर असं हे आरोग्यदायी इन्स्टंट थंडाई प्रीमिक्स कसं बनवायचं यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊया. आज आपण इन्स्टंट थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे इन्स्टंट असं थंडाईचं प्रीमिक्स बनवणार आहोत. तर प्रीमिक्ससाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथे मी सगळे जे ड्रायफ्रूट आहेत ते पाव कप असे घेतलेले आहेत. तुम्ही वाटीच्या प्रमाणानुसार एखादी जी वाटी आहे घरातली त्याची पाव वाटी असं तुम्ही सेट करून घेऊ शकता. तर इथे मी पाव कप बदाम घेतलेत, पाव कप काजू घेतलेला आहे, पाव कप पिस्ते घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे, 1.5 टेबलस्पून बडीसोप घेतली आहे, 2 टेबलस्पून मस्कमेलन म्हणजेच कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत, पाव कप गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात. गुलाबाच्या पाकळ्या ह्या ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला अवेलेबल झाल्या नाहीत तरी वापरल्या नाहीत तरी चालेल, पण याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो म्हणून मी याचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे आपण जायफळची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, दालचिनीची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे, केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत 25 ते 30, या ऑप्शनल आहेत, 10 ते 12 काळे मिरे घेतलेले आहेत आणि 6 ते 7 हिरवी वेलची घेतलेली आहे. आता आपल्याला एका पॅनमध्ये हे जे ड्रायफ्रूट आहेत याला हलकं असं भाजून घ्यायचं आहे. तर आता एका पॅनमध्ये आपण एक करून सगळे ड्रायफ्रूट घालूया. बदाम, काजू, पिस्ता. आता आपण यामध्ये घालायचे आहेत कलिंगडाच्या बिया, त्यानंतर घालायची आहे खसखस आणि बडीसोप. खूप जास्त आपण याला भाजून घ्यायचं नाहीये, अगदी यामध्ये जे काही पाण्याचं थोडंसं मॉइश्चर असेल ते निघून गेलं पाहिजे इतकंच आपण हे जे ड्रायफ्रूट आहे ते भाजून घ्यायचेत आणि ह्याची छान अशी मिक्सरमध्ये पावडर झाली पाहिजे. त्यामुळे अगदी एक 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती आपण हे ड्रायफ्रूट आहेत याला भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालायचे आहेत काळे मिरे, 10 ते 12 काळे मिरे घालायचे आहेत. त्यानंतर घालायचे आहेत 6 ते 7 हिरव्या वेलची. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काळे मिरे कमी जास्त करू शकता, कारण जी थंडाई मार्केटमध्ये मिळते किंवा जे रेडीमेड असं सिरप मिळतं त्यापासून जर तुम्ही थंडाई बनवली तर त्यामध्ये काळ्या मिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि ते पिल्यानंतर घशामध्ये तिखट असं वाटतं. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काळ्या मिऱ्यांचा वापर जास्त करू शकता, पण ज्यांना ते तिखटपणा इतका आवडत नसेल तर त्यासाठी इथे मी 10 ते 12 काळ्या मिऱ्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये केसरच्या काड्या घालायच्या आहेत. केसरच्या काड्या ह्या ऑप्शनल आहेत. इथे मी 25 ते 30 केसरच्या काड्यांचा वापर केलाय. आता गॅस बंद केल्यानंतरच आपण यामध्ये या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत पाव कप त्या घालायच्या, कारण ह्या ऑलरेडी सुकलेल्या आहेत. याला खूप जास्त आपल्याला भाजायचं नाहीये, कारण तर त्याचा जो फ्लेवर आहे तो कमी होतो. जेव्हा आपण गॅस बंद करतो ना तेव्हा मिश्रण थोडंसं गरम असताना या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आणि एकदा हलवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. आपण हे मिश्रणामध्ये जेव्हा आपण भाजलेलं आहे त्यामध्ये आपण हळद म्हणा किंवा दालचिनीची पावडर, जायफळची पावडर हे काही ऍड केलं नाही, कारण आपण ह्याला डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं थंड झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये घालायचं. यामध्ये आता हळद घालायची आहे पाव चमचा. हळदीमुळे याला कलर सुद्धा छान येतो आणि हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे, त्यामुळे इथे आपण हळदीचा वापर केलाय. जायफळ पावडर घालायची आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये दालचिनीची पावडर घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला पल्स मोडवरती मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा पल्स मोडचाच वापर करा आणि बराच वेळ मिक्सर चालवायचा नाही आपल्याला, कारण एकदम जास्त वेळ आपण मिक्सर फिरवला तर ड्रायफ्रूट आपण वापरलेले आहे त्यातून तेल सुटायला लागतं आणि मग त्याच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे आपल्याला याला पल्स मोडवरतीच फिरून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी थंडाई प्रीमिक्स तयार झालेला आहे. तुम्ही याला एखाद्या पॅक बंद अशा डब्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यासाठी असं स्टोअर पण करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थंडाई बनवू शकता. इन केस जर असं झालं की हे जे मिश्रण तुम्ही मिक्सरमधून जास्त फिरवले आणि त्याच्यामध्ये गुठळ्या तयार झाल्यात तर
यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची, पिठी साखर तुम्ही करून घेऊ शकता आणि ती मिक्स करू शकता। तर इथे आपली ही थंडाई प्रीमिक्स पावडर तयार झालेली आहे। आता यापासून थंडाई कशी बनवायची ते आपण बघूयात। तर थंडाई बनवण्यासाठी इथे आपण ही जी थंडाई प्रीमिक्स घेतलंय, 2 ग्लास इथे मी एकदम थंड असं फ्रीज मधलं दूध घेतलेलं आहे आणि साखर घेतली आहे। तर 1 ग्लास तुम्हाला थंडाई बनवायची असेल तर मिक्सरमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून थंडाई पावडर घालायची, आपण ही बनवलेली आहे ती, किंवा थंडाई प्रीमिक्स घालायचं आहे 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून अख्खी साखर घालायची आणि 1 ग्लास एकदम थंड असं दूध घालायचं आणि याला मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे। इथे आपली मस्त थंडगार अशी थंडाई तयार झालेली आहे।